समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रीच्या वेळेला आला आणि मी म्हणजे शॉकमध्येच होते. अचानक तुम्हाला फेसबुकने कुठलीही पूर्वसूचना न देता तुमचं अकाउंट सस्पेंडेड केलेलं आहे. शॉक बसला ना? हा शॉक आजकाल सगळ्यांना बसतो आहे. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं खूप, कारण माझे काही इतके फॉलोअर्सही नाही आहेत. कारण आम्ही ज्या ड्रामा स्कूलमध्ये शिकलो किंवा आम्ही ज्या कलाकारांसोबत काम करत इथवर आलो, तर तिथे आम्ही हे शिकलो की तुम्हाला तुमचं काम एक कलाकार म्हणून पोचवता आलं पाहिजे. तिथे तुम्ही लाईक, कमेंट्स, फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स यामध्ये न अडकता तुम्ही तुमचा कंटेंट किंवा तुम्ही तुमचं काम 100% तुमच्या मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकताय का? तर त्याकडे सर्वाधिक लक्ष ठेवा आणि एक कलाकार म्हणून घडा. सो त्या माध्यमातून आम्ही घडत राहिलो. त्याच्यामुळे आत्ता आम्ही कुठेतरी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होतो, कारण ज्या वेळेला आम्ही काम करायला सुरुवात केली त्यावेळेला साधे आम्हाला सेटवरचे फोटोही टाकता येत नव्हते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता कोरोनाच्या काळानंतर सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह झाले. तर रात्रीच्या वेळेला मला असा जेव्हा मेसेज आला, डायरेक्टली फेसबुकच माझं बंद झालं. आणि फेसबुक बंद झाल्यावर मला 5-10 मिनटं कळेना, हां ठीक आहे काय नेटवर्क कनेक्शनमुळे वगैरे असं कितीतरी वेळेला होतं. पण असा मेसेज काय यावा की अकाउंट तुमचं सस्पेंडेड झालं आहे. आणि मी ओपन करायला जाते ते ओपनच होत नाही आहे. आता म्हटलं रात्रीच्या 10:30 वाजता कोणाला विचारावं आणि काय करावं, कारण आपल्या कलाक्षेत्रातली जी मंडळी आहेत ती आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळेजण, बरेचसे जण कमवते आहेत. सो पण त्यांना आपण रात्रीच्या वेळेला कॉल मेसेजेस करून विचारणं म्हणजे आपल्यालाच सर्वाधिक जास्त टेन्शन येतं, अरे वाजले किती आहेत. तर मग आता काय करावं, सर्फिंग करायला सुरुवात केली आणि सोल्युशन तर म्हणलं काढायला पाहिजे, अकाउंटला चालू करायला पाहिजे. आणि तिथे मला मेसेज आला की युअर अकाउंट वॉज सस्पेंडेड कारण यू कॅन नॉट फॉलो द कम्युनिटी गाईडलाईन्स एक्सेट्रा. तर मी म्हटलं कम्युनिटी गाईडलाईन्स मी कधी फॉलो केलं नाही, असं मी कुठला कंटेंट टाकलेलाच नाही. म्हणजे ना मी कुठल्या ह्याच्यातनं मी कंटेंट बनवत असते. मी जे काय आहे ते ओरिजिनल सादर करण्याचा प्रयत्न करत असते, मला जे जमेल त्या पद्धतीने. की कधी ॲक्ट असेल किंवा अभिनेत्री म्हणून फोटोज असतील आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे पोस्ट करत असतो, किंवा आम्ही फॅमिली आम्ही काही ना काहीतरी कंटेंट सादर करत असतो, किंवा आई गाण्याच्या क्लासला जाते किंवा आई गाणं शिकते. सो त्या पद्धतीने आम्ही एक गाणी सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. माहिती आहे की आम्ही 100% ते गाणं गात नाही, गाणं गाण्याचा प्रयत्न करतो. सो त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक स्वामी भक्त किंवा स्वामी समर्थांचं एक प्रेम म्हणा, सो एक ती अटॅचमेंट आहे लहानपणापासूनची अक्कलकोट स्वामी समर्थांची. सो त्या पद्धतीने एक प्रयत्न असतो की अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. हीच मोठी मी खरं म्हणेन की भाग्याची गोष्ट आहे. सो त्या पद्धतीचे कंटेंट मी आता ज्या वेळेला अक्कलकोटला गेले होते त्यावेळेला मी मंदिरातली लाईव्ह आरती शूट करून घेतली होती की मला ही माझ्या माध्यमातून टाकायची आहे वगैरे अशा पद्धतीने, की त्यानिमित्ताने लोकांना दर्शन मिळेल. कारण प्रत्येकाला अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन मिळतं असं नाही आहे, कारण आता सगळीकडेच खूप गर्दी वाढली आणि आपल्याला देवासमोर उभं राहून सध्या हातसुद्धा जोडता येत नाहीत. आपण मंदिरात जातो, मग त्यापेक्षा असं वाटतं की घरात आपण हात जोडले आणि देवापर्यंत तो नमस्कार पोचतो असं आपण म्हणू शकतो. कारण भक्ती ही मनापासून असली पाहिजे, ती दिखाव्यासाठी असली नाही पाहिजे. तर हे सगळं झाल्यानंतर मी खूप टेन्शनमध्ये आले, पायाखाली जमीन सरकल्यासारखी झाली. कारण आत्ता मी कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह झाले होते. काही स्टेप असतात त्या फॉलो करायच्या असतात. पहिल्यांदा तुम्ही यू सबमिटेड दिस अपील, हे म्हणजे कन्फर्म युअर आयडेंटिटी ही फर्स्ट स्टेप करायची असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला यू सबमिटेड दिस अपीलचा एक मेल येतो. तुम्ही ते सबमिट केल्यानंतर आता कन्फर्म युअर आयडेंटिटीमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ फेसचा फेसबुककडनं जर डायरेक्टली ऑप्शन मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ID सबमिट करू शकता. मग ते त्या ठिकाणी जे कुठलं असेल त्या ठिकाणी की पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, या व्यतिरिक्त तुम्ही काही सबमिट करायला जाऊ नका. आणि शक्यतो फेसबुक तुम्हाला हे काही मागत नाही, डायरेक्टली तुमचा व्हिडिओ फेस कॅप्चर केला जातो, म्हणजे फ्रंट, राईट, लेफ्ट अशा पद्धतीने. आणि त्यांच्या त्या बरोबर व्हिडिओ फेसमध्ये तुम्ही मॅच झालं तर तिथे ते सक्सेसफुल म्हणून ग्रीन मार्कमध्ये येतं. ते झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा मेल येतो की युअर अकाउंट इज सस्पेंडेड आणि लॉंग वेट विदिन 1 hour विल कम बॅक.
आणि मला असे 3-4 हे मेसेजेस मेल अशा पद्धतीने आले की तुमचं अकाउंट सस्पेंडेड झालं आहे, 180 दिवसाकरताही ते होऊ शकतं आणि हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला जर तुम्ही ओरिजिनल कंटेंट करत असाल तर तो विदिन 1 आवरसुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा त्याला 48 आवरसुद्धा लागतात. आता काय करायचं, मी यूट्यूबच्या माध्यमातून सर्फिंग करायला सुरुवात केली तर लोक बऱ्याचशा व्हिडिओज या वेगवेगळ्या माध्यमातून बनवत असतात. सो आपल्याला त्यातनं काही उपयुक्त आहे का हे मी बघत होते. तर म्हणलं चल आता म्हणलं मी या सगळ्या स्टेप फॉलो केलेल्या आहेत. आता प्रतीक्षा करण्याशिवाय तर आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाही आहे. ते लहान मुलं असताना तशा पद्धतीने मी आपली 15-15 मिनटाला ते अपील केलं, सबमिट केलेलं बघायला ओपन झालं आहे का माझं फेसबुक. आता कधी होईल कधी होईल कधी होईल आणि जवळजवळ रात्रीचे 12:30 झाले होते, म्हणजे 10:15-10:30 दरम्यानच्या घडलेली गोष्ट आणि 12 वाजले तरीसुद्धा ते अजून प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायला वेळ लागत होता. आणि 12:15 वाजता मला रात्री फेसबुककडनं डायरेक्टली मेल आला की कॉंग्रॅच्युलेशन्स यू विल कम बॅक. आणि आम्ही प्रिकॉशन्स घेण्यासाठी म्हणजे तुमच्या चॅनलवर जे कंटेंट आहे ते ओरिजिनल आहेत का आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो करताय का किंवा अचानक वाढणारे जे फॉलोअर्स असतात. कारण आजकाल बघा ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला सुद्धा हे दिसत असेल की बऱ्याचशा लोकांच्या प्रोफाईल या लॉक्ड असतात. आता आपल्याला ती व्यक्ती ती आहे का तो आहे हे सुद्धा समजत नाही. ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह राहता, हे पण मी बिझनेसच्या माध्यमातून कितीतरी लोकांना सांगत असते की ज्या वेळेला तुम्ही स्वतः बिझनेस करता आहात किंवा तुमचं स्वतःचं अकाउंट असेल तर तुम्ही स्वतःचा फोटो ठेवायला शिका. कुठल्या तरी देवदेवतांचं ठेवता ही तुमची भक्ती अगदी मान्य आहे, पण समोरच्या व्यक्तीला कळत नाही की तुम्ही नक्की आहात कसे किंवा तुम्ही ॲक्च्युअल आहात का, तुम्ही ओरिजिनली प्रेझेंट होत आहे का हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही आणि त्याच्यातनं पुढे होणारी फसगत आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो स्वतः प्रेझेंट व्हायला शिका जेणेकरून तुम्ही लोकांशी डायरेक्ट अटॅच व्हाल. सो हे सगळं होत असताना मी प्रत्येक वेळेला स्वतः ओरिजिनली मी प्रेझेंट होते, कारण आपण एक कलाकार असतो त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला स्वतः प्रेझेंट होत असतो आणि स्वामींचे कंटेंट सादर करत असतो. आणि कम्बॅक झाल्यानंतर मी परत एकदा माझं फेसबुक चालतं आहे का, माझं फेसबुक व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे का हे मी सगळं चेक करत होते आणि देव पावला वगैरे अशा पद्धतीमध्ये त्यावेळेला माझा जीव भांड्यात पडला. पण तोपर्यंत रात्रीचा 1 वाजला होता. सो त्याच्यामुळे असे आजकाल प्रसंग खूपदा घडतात ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असता आणि लोक तुम्हाला फॉलो करतात, लोक तुमच्या कंटेंटवर येऊन लाईक कमेंट करतात. त्यावेळेला सोशल मीडिया जे असतं ते तुमचं म्हणजे प्रिकॉशन्स घेण्यासाठी अशा गोष्टी काही वेळेला करत असतात आणि जर तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन्स पाळत नसाल तर तुम्हाला टेन्शनची बाब आहे. पण जर तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन्स पाळून तुमचे ओरिजिनल कंटेंट सादर करत आहात तर घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच्यामुळे हा माझा असा होता सौम्य अनुभव आणि हा चमत्कारच आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे हे रूल्स तुम्ही जरूर फॉलो करा. बाकी कंटेंट करत राहा आणि तुम्ही ज्या क्षेत्रात पारंगत आहात ते तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे तुम्ही तुमची कला सादर करायला शिका. ॲक्टिव्ह राहा, छान राहा, आनंदी राहा, खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.